नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 4 मधील टॉपिक 4.5 फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया या लेसनचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजेच ईशान्य भारतातील सण। Read about how different festivals are celebrated in the north-eastern states of India. म्हणजेच भारताच्या ईशान्येकडील राज्यात विविध सण कसे साजरे केले जातात याविषयीची माहिती आपण या धड्यातून जाणून घेणार आहोत। The north-east region of India, consisting of 7 states, is a place of diverse cultures. The different communities and tribes celebrate their unique festivals with great enthusiasm and joy. Many of their festivals are based on agriculture and no celebration is complete without the traditional music and dance. म्हणजेच भारताच्या ईशान्य भागातील 7 राज्यांमध्ये बहुविविध संस्कृती नांदते। भिन्न जाती व जमातीचे लोक आपापले अनोखे सण, वेगवेगळ्या प्रकारचे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत असतात। इथले बरेचसे सण हे शेतीवर आधारित असलेले आपल्याला पाहायला मिळतात, जे की पारंपरिक संगीत आणि त्या संगीताबरोबरच तिथल्या नृत्याशिवाय कोणतेही उत्सव किंवा सण साजरे होत नाहीत। Blessed with lush greenery and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. So Bihu is the chief festival of this state. It is celebrated by people of all religions, castes and tribes. The 3 different sets of Bihu mark the beginning of the harvesting season, the completion of sowing and the end of the harvest season. म्हणजे बघा, समृद्ध हिरवाई आणि अफाट अशी पसरलेली जी ब्रह्मपुत्रा नदी आहे, याचे वरदान लाभलेल्या या आसामच्या लोकांकडे साजरा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। बिहू हा या राज्याचा एक प्रमुख सण आहे। म्हणजेच आसामचा प्रमुख सण बिहू हा ओळखला जातो। सर्व धर्मांचे, जातींचे आणि जमातींचे लोक एकत्र येऊन बिहू हा सण साजरा करतात। बिहू 3 टप्प्यांमध्ये साजरा होतो। म्हणजे बिहू हा सण 3 वेगवेगळ्या टप्प्यांनी किंवा 3 वेगवेगळ्या प्रकाराने साजरा होतो। तो कसा, तर पहिला जेव्हा सुगीच्या हंगामाची सुरुवात होते तेव्हा, दुसरा पेरणी पूर्ण झाल्यानंतर आणि तिसरा सुगीचा हंगाम संपताना। अशा प्रकारे बिहू हा सण आसाममध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। The Bihu dance is a joyous one performed by both young men and women, and it's noted for its brisk steps and hand movement. Unusual instruments provide traditional music for the dance. The dhol, which is similar to a drum, the pepa, a wind instrument made from a buffalo horn, cymbals and a bamboo clapper. The songs have been handed down through many generations. Bihu competitions held all over Assam attract visitors and locals alike in large numbers. म्हणजे बघा, बिहू हा एक आनंददायी असा नृत्य प्रकार आहे, जो तरुण स्त्रिया आणि पुरुष दोघेही हा जो नृत्य प्रकार आहे तो करतात किंवा या नृत्य प्रकारामध्ये सहभागी होतात। चप्पळ पदन्यास आणि हातांच्या हालचाली ह्या बिहू नृत्याचं वैशिष्ट्य आहे। काही वेगळ्या प्रकारची वाद्य वाजवून या नृत्याचे पारंपरिक संगीत निर्माण केले जाते, जसे की ढोल हे ड्रम सारखे वाद्य आहे, पेपा हे म्हशीच्या शिंगांपासून बनवलं जाणारं वायुवाद्य आहे, झांजा आहेत किंवा बांबूच्या चिपळ्या आहेत। याची गाणी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे। म्हणजेच या वादनांच्या साहित्याचा वापर करून बिहू नृत्याला संगीताची जोड दिलेली आहे। आसाममध्ये सर्वत्र या बिहूच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या बघायला बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षक येत असतात। लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेनियस region of the Himalayas, Arunachal Pradesh finds a mention in an ancient literature of the Puranas and the Mahabharata. Nature has provided the people of this region with a deep feeling for beauty which can be seen in their festivities, songs and dances. म्हणजेच आणखी उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला जो अरुणाचल प्रदेश आहे, तर या अरुणाचल प्रदेशाचा उल्लेख पुराणात आणि महाभारतात प्राचीन ग्रंथांमध्ये केलेला आपल्याला आढळून येतो।
निसर्गाने या प्रदेशातील लोकांना सौंदर्याची अनोखी जाण दिली आहे, जिचे दर्शन त्यांच्या सण समारंभ, संगीत आणि नृत्यांमधून सार्थपणे होत असते. The New Year festival called Losar is perhaps the most important festival in certain areas of Arunachal. On this occasion, people clean out their homes to bring in the new year and to discard the old. म्हणजे अरुणाचलच्या सर्व भागात लोसर नावाचा नववर्षाचा उत्सव अतिशय उत्साहाने आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी लोक आपल्या घरांची साफसफाई करतात आणि जुन्या गोष्टींचा त्याग करून नव्या गोष्टींचा स्वीकार करत असतात, स्वागत करत असतात आणि अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. A charming festival of Manipur, Ningol Chaukoba binds and revives the relationship between married girls and their parents. The women and their children are given a sometimes feast and gifts during Chairoba, the Manipur New Year festival in April. People clean and decorate their houses and prepare special festive dishes as part of the ritual. The villagers climb the nearest hilltops, for they believe that this will help them rise to a higher plane in this life. म्हणजे मणिपूरचा निंगोल चौकोबा नावाचा जो सण आहे तो माहेरवशणी आणि त्यांचे आईवडील यांच्या नात्याची वीट घट्ट करणारा आणि त्याला नवचैतन्य देणारा असा अनोखा सण आहे. स्त्रिया व त्यांच्या मुलांना या दिवशी सुग्रास भोजन आणि भेटवस्तूंचा आहेर दिला जातो. चैरोबा या एप्रिलमध्ये येणाऱ्या मणिपूरच्या नववर्ष उत्सवाच्या काळात लोक आपली घरं स्वच्छ करून घेतात, ती सजवतात आणि सणासुदीसाठी खास मेजवानी देणारे मिष्टान्न पदार्थ बनवले जातात. परंपरेचा भाग म्हणून गावकरी जवळच्या डोंगरावर चढून जातात, कारण येथे असा समज आहे की असं केल्याने आयुष्यात वर जाण्यास मदत होते, म्हणजेच प्रगतीच्या दिशेने आपल्याला वाटचाल करता येते असा समज असल्यामुळे लोक डोंगरावर चढून जातात. द स्प्रिंग फेस्टिवल और चाकचरकट is an important occasion mostly celebrated in Mizoram. Men and women of all ages wearing traditional dresses and headgear perform folk dances and sing traditional songs on this occasion. Drums, gong and cymbals add to the festive air. म्हणजे मुख्यत्वे मिझोराममध्ये साजरा होणारा हा एक महत्त्वाचा सण आहे. तो म्हणजे वसंतोत्सव किंवा त्याला चाकचरकूट असं म्हटलं जातं. या दिवशी सर्व वयोगटातील स्त्री पुरुष असतील ते काय करतात तर पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर पगड्या आणि आभूषणे घालून लोकनृत्य करतात आणि पारंपरिक गाणी गातात. सणाच्या या जल्लोषात ड्रम्स, गॉग म्हणजे थाळीसारखे वाजवले जाणारे जे वाद्य आहे आणि झांजांचा नाद आणखी भर टाकतात आणि अशा प्रकारे मिझोराममध्ये एका वेगळ्या उत्साही वातावरणात हा सण साजरा केला जातो. वांगला or the 100 Drum Festival is the most important festival celebrated by the Garos in the villages of Meghalaya. This harvest festival is celebrated to mark the end of the period of hard work, which naturally brings a good harvest. The dance performed during the festival has two parallel lines, one of men and the other of women, clad in their festive costumes. While the men beat the drums, the lines of dancers move forward together in a rhythmic manner. म्हणजे बघा, वांगला किंवा शतढोल उत्सव हा मेघालयातील गावांमध्ये साजरा केला जाणारा गारो लोकांचा महत्त्वपूर्ण असं सण आहे. सुगीच्या काळात केलेली जी मेहनत असेल त्याची सांगता किंवा अर्थातच त्यामुळे येणाऱ्या भरघोस पिकांची एक शेवट किंवा फलश्रुती म्हणून या सुगीचा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने केल्या जाणाऱ्या नृत्यात दोन समांतर रांगा तयार केल्या जातात, म्हणजे दोन समान रांगा तयार केल्या जातात. सणासुदीची वेशभूषा म्हणजे सणासुदीचा पोशाख परिधान करून पुरुषांची एक रांग असते आणि महिलांची एक रांग असते. पुरुष ड्रम वाजवतात तर नर्तकांच्या रांगा तालात एकत्र पुढे मागे करीत नाचत राहतात. म्हणजे अशा प्रकारे वांगला आणि शतढोल हा उत्सव मेघालयात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. The main feature of festivals in Tripura is that all the people join in the celebrations.
Many of the dances performed during some of the festivities represent hunting, fishing, food gathering and various other activities. Some of the festivals attract people from all over India. म्हणजे त्रिपुरांच्या सणांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व लोक या उत्साहात सहभागी होतात. यातल्या काही सणांमध्ये सादर केली जाणारी बरीच नृत्य, शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे आणि तत्सम गोष्टींचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येतात. यातले काही सण बघण्यासाठी किंवा उत्सव बघण्यासाठी देशभरातून लोक या ठिकाणी भेट देत असतात आणि ते सण उत्सव बघत असतात. Nagaland consists of different groups of people who are unique in their customs and traditions and the festivities they celebrate. Songs and dances form the soul of these festivals through which their oral history is passed down. A major festival is Mostu, celebrated mainly in the villages after the sowing season. Dressed in colorful clothes and headgear decorated with feathers and wild boar tusks, the villagers dance to traditional music. म्हणजेच नागालँडमध्ये विविध प्रकारच्या विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतीचे लोक राहतात, जे विविध सण आपापल्या पद्धतीने साजरे करत असतात. गाणी आणि नृत्य हा या उत्सवांचा मूळ गाभा असतो, ज्यातून त्यांच्या मौखिक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. मोआस्तू हा कापणीच्या हंगामानंतर मुख्यत्वे खेडोपाडी साजरा होणारा सण आहे. विविध रंगी वेश आणि जंगली डुकरांचे सुळे व पिसांनी सजवलेल्या पगड्या डोक्यावर घालून गावकरी लोकसंगीतावर नृत्य करताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे नागालँडमध्ये हे सण साजरे केले जातात. Hardly a month passes in any of the 7 states without a festival or two. Most of them have a religious importance or significance, as the people offer thanks to the gods for a good harvest to prosperity or ask for protection against calamities. But these celebrations also help to encourage cultural and artistic activities and bring out the natural talent of the people. म्हणजेच या 7ही राज्यांमध्ये क्वचित एखादा महिना कोणत्याही सणाविना असा जात असेल. बऱ्याचशा सणांना धार्मिक महत्त्व असते आणि या निमित्ताने लोक एकत्र येत असतात. चांगल्या सुगीच्या हंगामातून आलेल्या भरभराटीसाठी लोक देवाचे आभार मानतात किंवा कोणत्याही आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून लोक प्रार्थना करतात. हाच उद्देश या सणांचा किंवा उत्सवांचा असतो. याचबरोबर हे सण समारंभ सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देत असतात आणि लोकांमधील नैसर्गिक कलाविष्काराला उत्तेजनही देत असतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीमधील कलाविष्कार असेल तर त्या कलाविष्काराचा एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं सुद्धा काम या अशा सण किंवा उत्सवातून होत असताना आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे आजचा आपला जो लेसन आहे फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, तर या लेसनचं एक्सप्लेनेशन इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.